अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील अतिक्रमण पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त द्यावा, तसेच तिसगाव येथे सुरू असलेले कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावे, अन्यथा बुलडोझर आणून ही अतिक्रमणे आणि कत्तलखाने 15 दिवसात पाडण्याचा इशारा श्री क्षेत्र कानिपनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा मढी व गावचे सरपंच संजय मरकड यांनी दिला आहे। मढी येथील अतिक्रमणामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याने हे अतिक्रमण पाडण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे। मात्र हे अतिक्रमण काढण्यासाठी पाथर्डी पोलीस प्रशासन बंदोबस्त देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मरकड यांनी केला आहे। तसेच तिसगाव येथील अनधिकृत कत्तलखाने प्रशासनाने तातडीने उद्ध्वस्त करावे, अन्यथा 15 दिवसात पाडण्याचा इशाराही सरपंच मरकड यांनी दिला आहे। एलसीबीच्या टीमला आमच्या गोरक्षकाला सांगावं लागतं, तेव्हा एलसीबीची टीम कारवाई करते, पण स्थानिक पोलीस स्टेशन जे असन पाथर्डी पोलीस स्टेशनचे तिथले पीआय कारवाई का करत नाहीत। माझा त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी त्या ठिकाणी आर्थिक तडजोडी करून माझ्या गोमातेची कत्तल या ठिकाणी चालू केलेली आहे आणि म्हणून आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वी उपोषण केलं होतं। त्यावेळेस शासन हेच म्हणत होतं, पोलीस हेच म्हणत होते की कुठंही कत्तलखाना नाहीये। मग आता काल ते सापडलं तिथं काय होतं हे पोलिसांना काय कळत नाही। आम्ही गोरक्षकाने किती दिवस मार खाऊन हे गोमातेचे कत्तलखाने शोधायचे। खरं तर हे पोलिसाचं काम आहे, शासनाने तो GR काढलेला आहे, त्याला गोमातेला कापण्यास बंदी आहे। असं असताना पोलीस का शोधित नाहीत, पण फक्त आर्थिक तडजोडी करून पाथर्डीचे जे पुजारी पीआय आहेत फक्त आर्थिक तडजोड करून एक तिसगावचे कत्तलखाने चालू आहेत। म्हणून मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आजही सकाळी पत्रकार परिषद घेतली। मढीचा विषय असेल, मढीच्या कानिपनाथ देवस्थानच्या ट्रस्टच्या पायथ्यालाच एक मस्जिद उभा राहिलेली आहे, ती जागा कानिपनाथ देवस्थानची अनधिकृत ती मस्जिद आहे, त्या ठिकाणी बकऱ्यांची कत्तल केली जाते। भाईनाथ भक्तांच्या अतिशय तीव्र भावना आहेत, आम्ही किती दिवस सहन करायचं। आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तिसगावचे कत्तलखाने आणि अनधिकृत मस्जिद मढीतली आणि मढीतला बकऱ्याचा कत्तलखाना जर नष्ट केला नाही तर 15 दिवसांनी आम्ही स्वतः सर्व महाराष्ट्र राज्यातले सर्व हिंदुत्ववादी संघटना स्वतः GCP पोकलेन घेऊन येऊ आणि तिसगावचे कत्तलखाने सपाट करून टाकू, मढीची मस्जिद सपाट करून टाकू।